तर मित्रांनो मी बेलपाडकर तर आज त्यांचा कुर्डूसमध्ये आगमन झालेलं आहे आणि आज इकडे मच्छीची व्हिडिओ सोडून आज दहीहंडीची व्हिडिओ करायला. आपले सण असले ना का पहिले सण नंतर मच्छी काय वर्षभर मच्छी आहेच ना आपल्याकडे. बघू शकता बैल छोटीशी बैल जोडी आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर असे राधाकृष्ण आणि आतमध्ये राधा आहेत भरपूर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनल मी पोयनाळकरमध्ये. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ खूप धमाकेदार आहे. तर आज आपण चाललो आहोत कुर्डूस या गावी. तिथे एक आगली वेगळी अशी दहीहंडी साजरी केली जाते. ती म्हणजे अशी आहे की विहिरीच्या मधोमध दहीहंडी लावली जाते आणि ती उडी मारून फोडली जाते. खूप प्रसिद्ध अशी दहीहंडी आहे आणि तिचीच मजा घ्यायला आज आपण जाणार आहोत. आज व्हिडिओमार्फत तुम्हाला ती दहीहंडी कशी फोडली जाते ते हे बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला आता भेटूया डायरेक्ट कुर्डूस या गावी. तर मित्रांनो, पाठी बघू शकता सावरीचा खांबा उभा आहे. खांब्यावरती तो हंडी लावलेली आहे आणि त्याच्यावर चढून ती हंडी फोडायची आहे. पण तो झाड एकदम चिकट आहे तरी पण तो प्रयत्न करतात. बघूया आता हंडी कशा प्रकारे फोडतात. व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आता छोटा मुलगा प्रयत्न करतोय. तीन एक्के लावले, 3 एक्क्या कमी पडतात. अजून वरती बघूया किती लागतील ते. निस्सा झाडावर चढणं तर खायचं काम नाही कारण तो एकदम चिकट आहे. त्याच्यामुळे चढणं जाम मुश्किल आहे. तर मित्रांनो, मी बेलपाडकर तर आज त्यांचा कुर्डूसमध्ये आगमन झालेलं आहे आणि आज इकडे मच्छीची व्हिडिओ सोडून आज दहीहंडीची व्हिडिओ करायला. आपले सण असले ना का पहिले सण नंतर मच्छी काय वर्षभर मच्छी आहेच ना आपल्याकडे. तर ह्याच्या आधी पण तुम्ही इथे येऊन व्हिडिओ करून गेलेले आलो होतो. गेल्या वर्षी पहिल्यांदा आलतो. मस्त वाटला, भारी वाटला, काहीतरी युनिक वाटला म्हणून मी परत यंदा. तुमचा आम्ही सबस्क्रायबर आहेत आणि तुमच्या सर्व एकूण एक व्हिडिओ बघतो. माझा मुलगा जास्त फॅन आहे तुमचा. तो जास्त तुमच्या व्हिडिओ बघतो. त्याच्यामुळं त्याने आल्याला बघितलं, बोलतो पप्पा बेलपाडकर. मला थांबा जरा तुला करून देतो. तर अभिनंदन आहे तुमचं आमच्या कुर्डूस गावामध्ये. चला जाऊया. तर मित्रांनो, समोर बघ सदा राधा आणि कृष्ण आपल्या बैलगाडीवर सवार झालेले आहेत आणि त्यांची मिरवणूक आपल्या गोविंदासोबत निघालेली आहे. तुम्ही बघू शकता बैल छोटीशी बैल जोडी आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर असे राधाकृष्ण आणि आतमध्ये राधा आहेत भरपूर. तर मित्रांनो, आज दिवसभर एवढा पाऊस पडला आहे. पावसामुळे बघा गावामध्ये काय पूर आलाय. खूप असा पाणी आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत कुर्डूस गावामध्ये आणि कुर्डूस गावामधील ग्रामस्थांशी आपण आज संवाद साधणार आहोत. तर ह्या दहीहंडीला किती वर्ष झाली आणि किती वर्षापासून हा सण कोणत्या प्रकारे साजरा केला जातो ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर तुमच्या दहीहंडीला या किती वर्ष झाले आणि केव्हापासून हा सण साजरा करता आणि कोणत्या पद्धतीत साजरा करता? आपलं नमस्कार. देऊळालीमध्ये मी पोयनाळकर ह्या यूट्यूब चॅनलचे स्वतः आलेले आहेत. त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद होतो की ही जी दहीहंडी आहे ही दहीहंडी 22 ऑगस्ट 1992ला सुरू झाली आणि तेव्हापासून 33 वर्ष ही अखंड ही दहीहंडी इथे बांधली जाते आणि ती दहीहंडी भरण्याचा मान जो आहे तो आमच्या गावातला आकाश पिवळे आहे. तो आकाश पिवळे जास्तीत जास्त मिळतो. पहिल्यांदा 1992ला जेव्हा सुरू झाली 33 वर्षापूर्वी त्यावेळेला विद्याधर पिवळे, राजेंद्र जळे आणि नवनाथ पाटील असे आम्ही स्वतःमध्ये फोडायचो. पहिल्यांदा तिथे याचं सीताफळीले झाड होतं आणि ते लाईटचा खांबा त्याला आम्ही 2 खंड बांधायचो. आणि जी पहिली हंडी होती दहीहंडी ती कांचन केळे यांनी फोडली आणि त्याच्यानंतर सगळं देऊळालीचा मान जो आहे देऊळालीचंच आम्ही फोडतो. तेव्हापासून ही अखंड दहीहंडी साजरी केली जाते आणि ते नाजरे म्हणून आहेत वारतात त्यांची आमच्या
प्रसिद्ध झालेलाच आहे आणि यापुढे सुद्धा असे त्या दहीहंडीला प्रसिद्धी मिळो या शुभेच्छा. धन्यवाद. आभारी थँक्यू थँक्यू. पुन्हा एकदा अपयश. चौथा गोविंदा पथक होता त्याला सुद्धा अपयश आले. आता बघूया मेन गोविंदाचा मानकरी कोण होतंय, हंडी फोडण्याचा मानकरी कोणला भेटतं आणि कोण फोडते ते बघूया आता. ही अपयश 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 सारखं अपयश आहे. भरपूर अंतर आहे, भरपूर अंतर. हात त्याचा जवळजवळ 7 ते 8 फुटाचा अंतर कमी पडतोय. आता काय होतंय बघूया. हंडी खाली घेतात की ह्याच अंतरावर हंडी फोडते. दरवर्षीप्रमाणे जो आकाश पिंगले म्हणून आहे बघूया त्याला. आता त्याने अजून त्याला मान भेटलेला नाही तर बघूया आता जो त्याला मान भेटले नाही तर स्वतः काय करतोय तो. भरपूर असे सर्व गोविंदा पथकांना अपयशात आलेले आहे आतापर्यंत. बघूया आता कधी आहे दहीहंडी फुटते. हा अंतर काही कमी नाही आणि ते पण उडी मारून फोडणं हे खायचं काम नाही आहे. आता नेहमीप्रमाणे जो दहीहंडी फोडतोय त्याला चान्स भेटेल कधी आणि दहीहंडी फुटेल कधी ह्याची आपल्याला आतुरता आहे. बघूया आता कधी दहीहंडी फोडतोय. तर जुना ते सोनं म्हटलं जातं तसे आता जुनी लोक सर्व परंपरा चालू आहेत. आता त्यांना संधी दिलेली आहे. सर्व वयस्कर पब्लिक दिसतंय. बघूया काय करतात ते आता. अरे बापरे, चांगला प्रयत्न केलेला आणि त्यात त्यांना अपयश आलेला आहे. तर असं बघूया पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. बघूया आता ते काय संधीचं सोनं करतात काय. बघूया 70 वर्षाची माणसं दिसतात आणि ते आता दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. तर बघूया
मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आकाश पिंगले यांना पुन्हा एकदा दहीहंडी फोडण्याचा मान भेटलेला आहे. सलग 6 वर्ष त्यांनी दहीहंडी फोडलेली आहे आणि ह्या वर्षी ते काय पराक्रम करतोय बघूया. आकाश पिंगले सलग 7व्या वर्षीसुद्धा त्याने दहीहंडी फोडून पराक्रम गाजवलेला आहे. तर आकाश पिंगलेचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर मित्रांनो, फायनली दहीहंडी हा सण इथेशी खूप उत्साहात मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे आणि अशा प्रकारे देऊळ आली ह्या गोविंद पथकाने ती दहीहंडी फोडलेली आहे. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय.